नमस्कार, मी कुणाल। सर्वप्रथम सी24 तास परिवाराकडून आमच्या सर्व जाहिरातदार, केबल ऑपरेटर आणि सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। यानंतर पाहूयात हेडलाईन्स। सांगली जिल्ह्यातल्या भीषण अपघातात 6 जण ठार तर 7 जण जखमी। कोपरगावच्या नगरपालिकेत संजय काळेंनी केक कापून केले अनोखे आंदोलन। पुण्यात महापौर चषक 2018च्या क्रिकेट स्पर्धेला 15 जानेवारी रोजी होणार सुरुवात। आणि राहुरी पोलिसांची दबंग कारवाई। नगर मनमाड राज्य महामार्गावर लूट करणाऱ्या राहुरी तालुक्यातील 8 जणांना पोलिसांनी पकडले अवघ्या 1 तासात। सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाक, मूर्ती, भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबाबत होत असणाऱ्या विविध बदलांचे आधुनिकतेचे दर्शन घडवून आणणारे अनोखे प्रदर्शन शेतकरी कृषी प्रदर्शन 2018। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सर्व काही, सर्वांच्या पसंतीचे शेतकरी कृषी प्रदर्शन 2018। इथे समजते कृषी क्षेत्राची व्याप्ती, बियाणांपासून कृषी प्रक्रियेपर्यंत, अगदी खुरप्यापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत, आणि सोबतच गृहोपयोगी उत्पादने व वस्तूंच्या अनेक नाविन्यपूर्ण बाबी, तसेच चविष्ट खमंग खाद्यपदार्थांची रेलचेल, परदेशी कंपन्यांचा सुद्धा सहभाग, असं सरच काही नाविन्यपूर्ण रीतीने घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी। शेतकरी कृषी प्रदर्शन 2018, कालावधी 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2018, वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत। स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। आयोजक आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था, मंचर। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक
9011807771 आणि 9130017771. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगीच्या शिरगाव फाट्यावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 6 मल्ल जागीच ठार झाले असून 7 जण जखमी झालेत. या घटनेने कुस्ती शौकीनावर शोककळा पसरली आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगीच्या शिरगाव फाट्यावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 6 मल्ल जागीच ठार झालेत, तर अन्य 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना मिरजेच्या मिशन हॉस्पिटल आणि पलूसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने कुस्ती शौकीनावर शोककळा पसरली आहे. मृत सर्व मल्ल हे क्रांती कुस्ती संकुल कुंडलचे मल्ल आहेत. हे सर्व मल्ल हे सातारा औंधे येथे कुस्त्याच्या मैदानाला गेले होते. तिथून परतत असताना शिरगाव फाट्यावर समोरून ऊस भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरची पैलवानांच्या क्रुझरला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात क्रुझरमधील 6 मल्ल जागीच ठार, तर अन्य 7 जण जखमी झालेत. घटना मध्यरात्री घडल्याने काही वेळाने अपघाताची माहिती पसरली. अपघाताची माहिती मिळताच चिंचणी वांगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना मिरजेच्या मिशन हॉस्पिटल आणि पलूसच्या रुग्णालयात पाठवून दिले. या जखमी 7 जणांची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याचे समजत आहे. तानाजी चौरे कराड तालुका कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे. स्वर्गीय संजय पाटील दादा यांचा निकटवर्तीय पैलवान नाना पाटील यांचा मी सहकारी मित्र आहे. काल औंधला सातारा जिल्ह्यात औंध एक मोठे कुस्ती मैदान असते. त्या कुस्ती मैदान करून आमचे कुंडल क्रांती कारखान्याचे पैलवान कुस्ती मैदान करून त्या येत असताना कडेगाव तालुक्यातील वांगी या ठिकाणी दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये आमचे होतकूर पैलवान 5 पैलवान यामध्ये मृत्युमुखी पडले. त्यामध्ये आमच्या कराडचे 2 पैलवान, कराड तालुक्यातील शिराळ तालुक्यातील 1 पैलवान, कडेगावचे 2 पैलवान कडेगाव तालुक्यातील असे आमचे 5 पैलवान यांचा दुर्दैवी अंत झाला. आमच्या कुस्ती क्षेत्रातील इतिहासामध्ये ही पहिलीच वेळ असेल की एवढा मोठा आघात आमच्या कुस्ती क्षेत्रावर झाला. यातून आम्ही सावरणार नाही एवढा मोठा आघात आहे की ही पैलवान मुलं आहेत, ही अतिशय गरीब घराण्यातली पोरं आहेत. एका मुलाचं तरी वडील रिक्षा चालवून त्याला पैलवान केलं. काल्याचा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. कडेगावचा सवलीचा तरी वस्तांचा मुलगा आमचा होतकूर पैलवान होता. शिराळ तालुक्यातील पिपरे गावचा एक छोटा पैलवान की त्याला आत्ता पैलवानकी म्हणजे काय कळत होती. त्याचं कुस्ती क्षेत्र नुसतं त्याला कळायला लागलं होतं. तोपर्यंत परमेश्वराने यांच्यावरती घाला गाठला. ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेचं आम्ही सर्व त्या घटनेमध्ये सर्व त्यांच्या कुटुंबियामध्ये दुःखामध्ये आम्ही सर्व पैलवान मंडळी आजी माझी या दुःखामध्ये सहभागी आहोत. विजय शिंदे, आकाश देसाई, शुभम घारगे, सौरभ माने, अविनाश गायकवाड, रणजित धनवडे ही अपघातात मयत झालेल्यांची नावे असून अजय कसुर्डे, अनिकेत जाधव, अनिकेत गावडे, रितेश चोपडे, अनिल पाटील, प्रदीप निकम, तुषार निकम हे जखमी झालेल्यांची नावे आहेत. मुलगा आमचा अनिल जगन्नाथ पाटील, राहणार काले, तालुका कराड, जिल्हा सातारा. हे कुस्ती केंद्रात कुस्ती केंद्रात खेळायला होता. कुंडल. किती वाजता काल काय? 10:30 वाजता आम्हाला फोन आला समाज. आता कुठे ॲडमिट केलं? हां, मग इथं ह्या मिशन हॉस्पिटलला ॲडमिट केलं. कशी आहे परिस्थिती आता? हां, आता परिस्थिती कशी आहे त्याची? आता बरी आहे. किती वर्षापासून होता तालु? तो 2 वर्ष झाले आहे. कुंडलच्या तालमीत? काल कुंडलच्या तालमीत 2 वर्ष झालं आहे. C24 तासाठी गणेश चव्हाण, सांगली. चोरीच्या गुन्ह्यात गजाआड केलेल्या राहुरी खुर्द येथील मल्हारी माळी या आरोपीने पोलिसाच्या हाताला धक्का देऊन न्यायालयाच्या आवारातून बेड्यासह पसार होण्यात यशस्वी झाला होता. अखेर आरोपीचा रात्रभर शोध घेऊन जेरबंद केल्याने पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडलाय. राहुरी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या राहुरी खुर्द येथील मल्हारी बाबुराव माळी यास 11 तारखेला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास राहुरी न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या हाताला झटका देत बाजूला असणाऱ्या उसाच्या शेतात बेड्यासह पसार झालाय. रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो हाती लागला नाही. मल्हारी माळी या आरोपीवर राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. काल त्याची पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यास न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान मल्हारी माळी यास पोलिसांकडून दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली जाणार असल्याची माहिती त्याला कळाली.
एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा जेलची हवा खावी लागणार या भीतीने माळी यांनी आपल्या हाताला असलेल्या बेड्यासह कोर्टाच्या भिंतीवरून लगतच्या शेतात उडी घेत पोलिसांच्या हातावर तुरे देत पसार झालाय. तात्काळ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलीस पथक तयार केले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मोठी धावपळ केली. याचा शोध घेत त्यास सकाळी 8 वाजेच्या दरम्यान ताहराबाद येथील डोंगरदऱ्यात फिरताना आढळून आला. पोलिसांनी मल्हारी यास जेरबंद केले. मल्हारी माळी यास सहपोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ, टिक्कल हे पोलीस कर्मचारी यावेळी न्यायालयात आरोपींना घेऊन गेले होते. आरोपी पसार झाल्याचे पोलीस प्रशासनास माहिती मिळताच पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. अखेर आरोपीचा रात्रभर शोध घेऊन जेरबंद केल्याने पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. सी24 तासाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. पुण्यातील सिंहगड रोड वडगाव बुद्रुकमधील प्रभाग क्रमांक 33 मध्ये विविध विकास कामाचा धडाका सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुण्यातील सिंहगड रोड वडगाव बुद्रुकमधील प्रभाग क्रमांक 33 मध्ये विविध विकास कामांचा धडाका सुरू असून ड्रेनेज लाईन, डोंगर उतारावरील पायऱ्या तसेच अंडरग्राऊंड इलेक्ट्रिकल लाईनच्या झालेल्या कामांमुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वडगाव बुद्रुक हा परिसर शैक्षणिक संपन्न म्हणून पहिल्यापासून ओळखला जातो. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून रखडत चाललेल्या कामांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. परंतु गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी सुरू केलेल्या विकास कामांच्या धडाक्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्या सुटण्यास मदत होणार आहे. या सगळ्या कामांच्या बाबतीत नागरिकांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत हे आपण पाहूयात. छान झालेलं आहे, पहिल्यापेक्षा कितीतरी चांगले झाले आणि सगळीकडची घाण निघून गेली. सगळं सांदी बोळाने सुद्धा केलंय त्यांनी. झालंय हरिदास भाऊनी केलेलं आहे सगळं आणि सोय झाली सगळी. एवढी पसंत पण होती, घाण जात नव्हती. सगळीकडे घाण होती, कडनी सगळीकडे घाण होती. आणि आता किती छान केलंय. हरिभाऊनीच केलं, कुणी करायचं? त्यांनीच केलं. त्यांची धडपड असते कधी पण काय करायची. मी गोरख विश्वंभर सूर्यवंशी. पावसाच्या दिवसात घसराघसरी व्हायची, ती घसराघसरी थांबली आणि केर कचरा इथं आता होणार नाही. स्वच्छता राहील तर काम झालेले आहे. म्हणजे बघायलाही सुंदर सुंदर आणि अनुभवालाही सुंदर. नगरसेवक हरिदास भाऊ सर्व. संजय गणपत पोवळे, वडगाव बुद्रुक येथून बोलतोय. आणि आजच्या ह्या जो काय आता हे लाईटचं इथं काम चालू आहे ते अतिशय बरेच दिवसापूर्वीची मागणी होती आमची की अनेक वर्ष हा विषय प्रलंबित होता आणि माननीय आमचे नगरसेवक मित्र हरिदासजी चरवड आणि बाकीचे तिन्ही नगरसेवक यांच्या माध्यमातून एक सुंदररित्या या ठिकाणी काम चालू आहे. कारण खूप दिवस झालं हा भाग जो होता इथे हा ज्या लाईटच्या आडव्या तिडव्या पोल होत्या तर पावसाच्या काळामध्ये अतिशय धोक्याच्या स्वरूपाचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळायचं. आणि प्रामुख्याने आमच्या लोकांची मागणी होती ड्रेनेज असेल, पाणी असेल, लाईट असेल तर हा मोठं काम या ठिकाणी आपल्याला या नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि हीच खरी काळाची गरज आहे. कारण का हा जो भाग आहे त्या भागातील इतर कामं झाली होती पण जी राहिलेली कामं आहेत ते आता हे चारी नगरसेवक खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांचं काम आपल्याला पाहायला मिळते. पवार, वडगाव बुद्रुक गोसाई वस्ती प्रभाग क्रमांक 33 मध्ये आमचे मित्र माननीय नगरसेवक, कार्यक्षम नगरसेवक आणि श्री हरिदास कृष्णा चरवड यांच्या निधीतून हे वॉटरवरची पावसाचे पाणी असतं त्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईनचं काम गेल्या 10-15 वर्षामध्ये चांगलं काम पहिल्यांदा झालेलं आहे. आणि त्याच्यावरती कॉन्क्रीटकरण ज्यावेळेस वडगाव बुद्रुक पुणे महानगरपालिकेमध्ये गेलं त्याला जवळजवळ 15 ते 20 वर्षे आली. त्याच्यानंतर पहिल्यांदा हे काम वस्तीमध्ये होत आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे. म्हणजे आधी आमच्या इथे हे कॉन्क्रीटीकरण नव्हतं. पावसाचं पाणी सगळं इथं साठून राहायचं. म्हणजे थोडक्यामध्ये एक छोटासा तलाव तयार व्हायचा, कमरेच्या वरती पाणी यायचं पार. पण ते आता नवीन पाईपलाईन टाकल्यामुळे तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे. आणि चिखल वगैरे व्हायचं सगळं, म्हणजे यायचं जायचं सुद्धा प्रॉब्लेम व्हायचा. कॉन्क्रीट केल्यामुळे ते आता यायचा जायचा सुद्धा रस्ता एकदम परफेक्ट झालेला आहे. गल्लीबोळे जे आहेत आमच्या वस्तीची प्रत्येक गल्लीबोळामध्ये नवीन पाईपलाईन टाकलेली आहे, त्याच्यावरती कॉन्क्रीट केलेलं आहे. जे गेल्या 15-20 वर्षामध्ये झालेलं नाही ते एवढं चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केले. माझं नाव बाळासाहेब बाबूराव पोरे. मी सामाजिक कार्यकर्ता वडगाव बुद्रुकमधून आहे. प्रभाग क्रमांक 33 मध्ये आपल्या भागातील आता जे चारी नगरसेवक आलेले आहेत
त्यांच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात ते जीएसटीमुळे थोडंसं कमी होतं, पण आता कामाला इतकी गती मिळाली आहे. खूप वर्षाची मागणी होती आमची, अंडरग्राऊंड केबल, रस्ता, पायऱ्या आणि इतर पाण्याची लाईन वगैरे. तर त्या मानाने त्यांनी आता सर्व बजेट वगैरे टाकून आमच्या मागण्या पूर्ण करत आहेत. आणि आता आपण पाहतात माझ्या मागे लाईटचं काम चाललेलं आहे, अंडरग्राऊंड केबलचं काम चालू आहे. ते बी काही कारणास्तव मागे तांत्रिक अडचणीमुळे ते बंद होतं. आता परत त्यांनी 40 लाख रुपये बजेट टाकून सर्व नागरिकांच्या घरोघरी जाऊन नगरसेवकांनी सर्वांनी मिळून आपल्या पद्धतीने सर्वांना समजून सांगून अंडरग्राऊंड केबलचं महत्त्व व इतर काही गोष्टी, पाण्याची लाईन आणि इतर पायऱ्याचं, रस्ता, गल्ली बोळातली रस्ते वगैरे, पायऱ्या, सर्व या कामाला चांगल्या पद्धतीने मार्गी लावत आहे. या सर्व कामांमुळे विकासाला गती तर मिळणारच आहे, पण नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंध येणाऱ्या सोयींमुळे नागरिकांचे आरोग्य देखील सुदृढ राहण्यास मदत होणार आहे. सी24 ताससाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. कोपरगाव शहरात रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे दर गुरुवारी नगरपालिकेत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर केक कापून सत्याग्रह करतायत. मात्र प्रशासन या आंदोलनाकडे डोळेझाक करताना दिसत आहे. कोपरगाव शहरात मागील वर्षी बनविलेले सर्व रस्ते निकृष्ट दर्जाचे असून या रस्त्याचे थरचे थर गायब आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती होऊन ठेकेदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे दर गुरुवारी नगरपालिकेत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर केक कापून सत्याग्रह करीत आहेत. नुकताच त्यांनी या सत्याग्रहाचा 5वा केक कापला आहे, तरी प्रशासन या आंदोलनाकडे डोळेझाक करताना दिसत आहे. कोपरगाव नगरपालिकेने मागील वर्षी बनविलेले सर्व रस्ते निकृष्ट आहेत.
तसे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष भाजपा सेनेच्या नगरसेवकांनी एकमुखाने 11 ऑक्टोबर 2017च्या रस्ता पाहणी फेरीत सांगितले होते आणि माझ्या ढोल बडाव आंदोलनाला पाठिंबा देऊन मान्य केले होते. परंतु 2 महिने झाले रस्ते दुरुस्त झाले नाहीयेत. प्रत्येक डांबरी रस्त्याचा एक थर गायब आहे. काँक्रीटचे रस्ते पूर्ण उखडलेत. 30 महिने गॅरंटी असूनही प्रशासन यावर काही कारवाई करत नसल्याने मी दर गुरुवारी केक कापून प्रशासनाचा निषेध करीत असून जोपर्यंत या प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत हा सत्याग्रह दर गुरुवारी असाच सुरू राहणार असल्याचे संजय काळे यांनी यावेळी सांगितले. कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील जवळजवळ 13 रस्ते नगरपरिषदेने मागच्या वर्षी बनवले. हे सर्व रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आणि त्यामुळे हे रस्ते पूर्णपणे उखडले. या रस्त्यांचा मेंटेनन्स पिरियड 30 महिन्यांचा आहे. नगरपालिका नुसते कागदोपत्री ह्या ठेकेदारांना हे रस्ते दुरुस्त करून द्या असे आदेश काढते, पण कुठल्याही ठेकेदारांनी आजपर्यंत रस्ते दुरुस्त केले नाही. किंबहुना रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस आणखीन खराब होत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर हे रस्ते दुरुस्त झाले नाही, 30 महिने रस्ते दुरुस्त झाले नाही, तर भविष्यामध्ये हे ठेकेदार हे रस्ते दुरुस्त करणार नाही व कोपरगाव शहर पुन्हा धूळयुक्त शहर होण्याची शक्यता दाट आहे. किंबहुना हे शहर धूळयुक्त झालेले आहे. नागरिकांचे शारीरिक आरोग्य तसेच मानसिक आरोग्य खराब करण्याचं काम मुख्याधिकारी कोपरगाव नगर परिषद व मागच्या नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी केलेलं आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी या ठेकेदारावरती कारवाई करत नाही. म्हणून दर गुरुवारी दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी केक कापण्याचा सत्याग्रह करत आहे. किंबहुना ह्या शासनाला, ह्या मुख्याधिकाऱ्यांना, ह्या नगराध्यक्षांना जाग येईल, ह्या उपनगराध्यक्षांना जाग येईल, नगरसेवकांना जाग येईल व शहरातील सर्व रस्ते दुरुस्त करून अद्ययावत करण्याचे काम करतील. यांचे जे पालनपोषण करते आहेत हे का शांत बसले, त्यांना जाग आणण्याचं हे काम चालू आहे. C24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव. पाथर्डी शहरामध्ये सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मृत्युंजय गर्जेसह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पाथर्डी आगारामध्ये सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अयूब सय्यद, आगार प्रमुख सुहास तरवडे, स्थानक प्रमुख अन्सार शेख, वाहतूक निरीक्षक प्रदीप दिवाकर, कामगार अधिकारी बाळासाहेब इक्षिंगे, डॉक्टर सुरेश मंत्री आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. खाजगी आणि अवैध वाहतुकीची स्पर्धा असताना एसटीचा प्रवास सर्वांसाठी सुरक्षेचा आहे. प्रवाशांना सेवा देत असताना कर्मचारी याकडे धंदा म्हणून पाहिले जात नाही, तर एसटीचे कर्मचारी सेवाभावी पद्धतीने काम करतात अशी भावना यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केली आहे. आज बऱ्याच पर्याय उपलब्ध झालेत. त्यात काही अवैध वाहतूक असेल, काही म्हणजे खाजगी वाहतूक असेल, परंतु कुठल्या एका स्त्रीला रात्री जरी एस टीमध्ये बसलं तरी अंदाजा भीती वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की एस टीचे जे वाहक आहेत, चालक आहेत, हे प्रवाशांना एक फक्त बिझनेस किंवा धंदा, एस टीचा गल्ला ही भावनाच नसते तुमच्यात, असं मला वाटतं. तुम्ही एक सेवाभावीने नक्कीच काम करतात. काही अपवाद असू शकतात, काही दुर्घटना घडतात, जसं कुठलंही क्षेत्र असेल त्याला काही अपवाद असतात, परंतु एस टी महामंडळ खरंच खूप चांगलं काम करतं. आत्ता आयुबने सांगितलं ते खरं आहे. दिवाळीत लोक फटाकडे वाजवत असतात, परंतु जे ड्युटीवर असतात त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. लोक गणपतीच्या काळात मिरवणुकीत उत्साहात सण सगळे साजरे करत असतात आणि ज्यांच्या ड्युटी लागलेले असतात ते लोक आपलं वाहतूक करत असतात. हे खरंच त्यांचं अभिनंदनीय गोष्ट आहे आणि हे सेवाभावीशिवाय शक्य नाही. आणि सेवा ज्याच्यामध्ये असेल त्यालाच यश मिळतं. आणि ही एक सिस्टीम आहे. जरी फक्त गाडी चालवत असताना आपल्याला ड्रायव्हर दिसतात, परंतु त्याचबरोबर तिथे कंडक्टर असतात की जे लोकांची काळजी घेतात. आणि सर्वात मोठा बॅक स्टेज म्हणजे जसं आपण बघतो तसं मेकॅनिक लोक, कारण तुमच्या हातात पण खूप सुरक्षितता आहे. तुम्ही एखादं नट बोल्ट किंवा काही राहिलं तरी ऐनवेळेस ब्रेक फेल झाला तर नाही कळू शकत की ही मोहीम फक्त आठवडा 15 न हे करता. आता मी ऐकलं की एक चांगलं ट्रेनिंग, असं ट्रेनिंग नेहमीच दरवर्षी वर्षातून 2दा घडलं पाहिजे असं मला वाटतं. आणि विशेष करून आत्ता ज्यांचं विना अपघात सेवा दिलेली आहे, जे चालक आहेत, वाहक आहेत, जे मेकॅनिक आहे, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आजही मला असं वाटतं
की ज्याला प्रवास करायचा असेल तर त्याला एक नंबर सुरक्षितता ही एस टीतच वाटते. यातच तुमचं सर्वांचं यश सामावलेलं असं मला वाटतं. पाथर्डी नगर पाथर्डी मार्गावर प्रवाशांची गर्दी पाहता सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला बस सुरू करण्यात आल्या असून प्रवाशांनी खाजगी वाहनातून प्रवास टाळून ST बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगार प्रमुख सुहास तरवडे यांनी उपस्थित चालक वाहक तांत्रिक कामगारांना केलं आहे. त्यानंतर आजपासून आम्ही असं पाथर्डीच्या जनतेला सांगू इच्छितो की आम्ही दर अर्ध्या तासाला नगर गाडी सोडणार म्हणजे सोडणार. आम्ही ते नियोजन 100% केलं आहे आणि आजपासून ते नियोजनाची अंमलबजावणी होणार. सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 8:30 म्हटलं तरी चालेल 8 वाजेपर्यंत आमची दर अर्ध्या तासाला अहमदनगरसाठी इथून पाथर्डीच्या बस स्थानकावरून गाडी राहणार. आम्ही तसं गेल्या 3-4 दिवसात नियोजन केलं आहे आणि आम्ही त्याची आजपासून अंमलबजावणी चालू केली. दरवर्षीच आपण सुरक्षितता सप्ताह साजरा करतो. सुरक्षितता सप्ताह साजरा करतो म्हणजे आपल्याकडून चुका होतात म्हणून करत नाही, दक्षता म्हणून साजरा करतो. हॅमर जे म्हणतो आपण की वारंवार आपण चालकांच्या वाहकांच्या त्याच्यानंतर मेकॅनिकच्या मनावर असं ठसवतो की अपघात हा एस टीचा व्हायला नको. आणि एस टीचं अभिमान आहे आपल्याला हे सांगायसाठी की एस टीचं अपघाताचं प्रमाण नगण्य आहे, एकदम 0 म्हटलं तरी चालू. एस टीचा शक्यतो अपघात होत नाही. लाखो किलोमीटर एस टी पळते त्यावेळेस एखादा अपघात होतो. आपलं प्रशिक्षण चांगल्या दर्जाचं देतो आपण चालकांना, वाहकांना, त्याच्यानंतर मेकॅनिकला त्यांचं मानसिकता बदलाचं सुद्धा प्रशिक्षण देतो. आणि नगराध्यक्ष साहेब आम्ही एवढ्यावरच थांबत नाही. आम्ही त्या लोकांची 40पेक्षा जेवढे जास्त वयाची जी लोक आहेत त्यांची दरवर्षी आम्ही दृष्टी तीक्ष्णता तपासणी करतो. आमची HMO साहेब पण मदत करतात त्यात. त्याच्यानंतर त्यांचं जे बाकीचं आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य, तर ते सगळं फिटनेसची तपासणी करतो आम्ही दरवर्षी करतो. चालकांची हृदयरोगाची याची त्याची सगळी तपासणी एस टीच्या मार्फत केली जाते आणि त्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित राहिली याची दक्षता घेतली जाते. त्यानंतर आता स्वच्छतेचं एस टीने कॉन्ट्रॅक्ट दिले, स्वच्छता पण चांगली ठेवली. आम्ही चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतोच आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब आंधळे, सूत्रसंचालन सुभाष भागवत तर आभार अन्सार शेख यांनी मानलेत. यावेळी चालक वाहक आणि सर्व कर्मचारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. विना अपघात सेवा देणाऱ्या चालक वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आलाय. C24 ताससाठी मुकुंद लोहिया, पाथर्डी. राहुरी शहरातील उद्योगिनी स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून आनंद ऋषी उद्यानात संक्रांत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात शहरातील महिलांनी मोठा सहभाग नोंदवला होता. राहुरी शहरातील उद्योगिनी स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून आनंद ऋषी उद्यानात संक्रांत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात शहरातील महिलांनी मोठा सहभाग घेतला होता. राहुरी शहरातील उद्योगिनी स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी महिलांसाठी संक्रांत महोत्सवाचे आयोजन केले होते. दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात ही विठ्ठलाच्या आरतीने करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे ओजस्विनी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सुजाता तनपुरे यांनी भूषवलंय. यावेळी मान्यवरांनी सर्वांना मार्गदर्शन केलंय. गटाच्या सदस्य रुपाली रासने यांनी मान्यवरांना महोत्सवातील सर्व स्टॉलची माहिती दिली. यावेळी नगरपालिकेच्या उपाध्यक्षा सुमती सातभाई, नगरसेविका संगीता आहेर, नमिता शेटे, राधा साळवे, मुक्ता करपे, ज्योती तनपुरे तसेच गटाच्या अध्यक्षा अपर्णा धसाळ, उपाध्यक्षा अनुपमा सातभाई आणि गटाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या. या महोत्सवासाठी गटाच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली रासने यांनी केले तर आभार अश्विनी कल्हापुरे यांनी मानलेत. नमस्कार, मी सौ अपर्णा रवींद्र धंगड. उद्योगिनी ग्रुप आयोजित हा संक्रांत महोत्सव आज जो साजरा झालेला आहे त्याला सगळ्यांचा जो उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे. तसेच उद्योगिनी ग्रुपच्या माझ्या सर्व सदस्या यांची मी खूप खूप आभारी आहे. ठीक आहे. सातबाई, उद्योगिनी ग्रुपची उपाध्यक्ष. आमचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. आमच्या कार्यक्रमाला जो सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला तो असाच पुढील कार्यक्रमांना द्यावा ही मी सर्वांकडून अपेक्षा करते. तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन कार्यक्रम आयोजित करत राहू. सर्वांसाठी आम्ही असेच नवीन नवीन उपक्रम राबवत राहू. या सर्वांना पुढच्या उपक्रमांना सगळ्यांनी असाच प्रतिसाद द्यावा ही मी सगळ्यांकडून अपेक्षा करते.
धन्यवाद. नमस्ते. उद्योगिनी महिला समूहातर्फे इथे आयोजित केलेल्या संक्रांती मेळाव्यामध्ये मी माझा इथे स्टॉल लावलेला आहे. माझं नाव डॉक्टर अश्लेषा गव्हाणे. माझं आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक आहे. त्या अंतर्गत मी काही ब्युटी प्रॉडक्ट्स आणि जे आजारांवर विविध आजार असतात आणि नेहमीच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर काही लावलेली आहे आणि एकंदरीत पाहता खूप छान प्रतिसाद मला भेटला आहे आणि इथे सगळ्या स्टॉलवर तसा प्रतिसाद आहे आणि एक जाणवतं की खूप छान आयोजन आणि नियोजन म्हणू आपण, तर ते खूप छान ह्या ग्रुपने केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं नक्कीच अभिनंदन करते आणि इथून पुढे पण त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी अशी अपेक्षा करते. धन्यवाद. आमच्या उद्योगिनी महिला बचत गटांतर्गत आम्ही आज हा संक्रांतीच्या निमित्ताने औचित्य साधून संक्रांत महोत्सव जो आयोजित केला आहे आज, त्याला अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्याबद्दल तर आभारी आहोत आणि आमच्या ग्रुपतर्फे आम्ही आज एक स्टॉल आयोजित केला या महोत्सवाला साजेसा असा. त्यामध्ये आम्ही वाहनाच्या वस्तू ठेवल्या आहेत आणि आजकाल धावपळीच्या युगामध्ये महिलांना कामामुळे वेळ होत नाही वौसा वगैरे तयार करायला, तर ते वौसाचं रेडीमेड सगळं आम्ही पॅकिंग बनवून ती एक सोय उपलब्ध करून दिली महिलांसाठी. तसेच सुगडे पण इथं ठेवलेले आहेत सजवून, ते पण आम्ही उपलब्ध केलेले असतात महिलांसाठी आणि बाकीच्या सगळ्या वाहनाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्यालाही प्रतिसाद छान मिळतो. निमित्त सगळ्यात लहान मुलांचं आकर्षण म्हणजे पतंग, तर आम्ही आज पतंग आणि माझ्या हा सुद्धा लहान मुलांकरता खास स्टॉल आज आयोजित केलेला आहे. लहान मुलांचं अट्रॅक्शन असणार. C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसुंदर, राहुरी. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबाबत होत असणाऱ्या विविध बदलांची आधुनिकतेचे दर्शन घडून आणणारे अनोखे प्रदर्शन शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सर्व काही, सर्वांच्या पसंतीचे शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. इथे समजते कृषी क्षेत्राची व्याप्ती, बियाणांपासून कृषी प्रक्रियेपर्यंत, अगदी खुरप्यापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत आणि सोबतच गृहोपयोगी उत्पादने व वस्तूंच्या अनेक नाविन्यपूर्ण बाबी, तसेच चविष्ट खमंग खाद्यपदार्थांची रेलचेल, परदेशी कंपन्यांचा सुद्धा सहभाग, असं सरच काही नाविन्यपूर्ण रीतीने घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी. शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. कालावधी 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2018. वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत. स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आयोजक आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था, मंचर. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पुणे महानगरपालिका आणि पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महापौर चषक 2018 या क्रिकेट स्पर्धेला 15 जानेवारी रोजी सुरुवात होत आहे. वडगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर होणाऱ्या स्पर्धेचे बक्षीस वितरण 26 जानेवारीला होणार आहे. पुणे महापालिका आणि पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महापौर चषक 2018 या क्रिकेट स्पर्धेला दिनांक 15 जानेवारी रोजी सुरुवात होत आहे. वडगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिट्यूट या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण 26 जानेवारीला होणार आहे. यावर्षी महापौर चषक 2018चे भव्य आयोजन केले असून 15 जानेवारीला त्याचा उद्घाटन समारंभ महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे. सिंहगड कॉलेजच्या पटांगणावर होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनाबाबत नगरसेवक हरिदास चरवड यांनी माहिती दिली आहे. नगरीच्या प्रथम नागरिक माननीय महापौर मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड परिसरामध्ये प्रथमच महापौर चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या क्रीडा मैदानावरती माननीय नवले सरांनी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी आपल्याला परवानगी दिलेली आहे. 15 जानेवारी ते 26 जानेवारी या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन आहे. लेझर बॉलवरती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातल्या सर्व क्रिकेटच्या टीम्स या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी 15 जानेवारी माननीय महापौरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे आणि बक्षीस वितरण समारंभ माननीय पालकमंत्री नामदार गिरीश बापट यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. मला वाटतं आमच्या सिंहगड परिसरामध्ये अनेक क्रिकेटपटू या भागामध्ये राहतात आणि त्यांची गेल्या 25 वर्षापासून सातत्याने मागणी होती की या भागामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन व्हावं. वास्तविक पाहता आम्ही टेनिस बॉलवरती दरवर्षी सिंहगड करंडक स्पर्धा भरवतो, परंतु लेदर बॉलवरती या ठिकाणी प्रथमच स्पर्धा या ठिकाणी भरतायत. आमच्याबरोबरचे माझे सहकारी मला वाटतं मी सुद्धा क्रिकेटपटू गेल्या 20-25 वर्षापासून सातत्यपूर्ण क्रिकेट या ठिकाणी खेळत आहे, परंतु माझे सर्व सहकारी यामुळे आनंदित आहेत की आपल्या भागामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी होणार आहे. आमचे सर्व सहकारी मोठ्या जोमाने या स्पर्धेच्या आयोजनासाठी काम करत आहेत. मी माननीय महापौर आणि माननीय नामदार गिरीश बापट यांचं मनापासून या ठिकाणी आभारी आहे की या स्पर्धेच्या आयोजनासाठी आमच्या प्रभागाची या ठिकाणी निवड केली. धन्यवाद. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारीला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार असून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे. C24 ताससाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून राहुरी तालुक्यातील क्रांती सेनेच्या वतीने राहुरी शहरातील मिळवणे हॉस्पिटलच्या हॉलमध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि पत्रकार दिन साजरा करण्यात आलाय. पत्रकार दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील पत्रकार बंधूंना गुलाब पुष्प आणि पेन देऊन सत्कार करण्यात आलाय. राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून राहुरी तालुक्यातील क्रांती सेनेच्या वतीने राहुरी शहरातील मिळवणे हॉस्पिटलच्या हॉलमध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि पत्रकार दिन साजरा करण्यात आलाय. पत्रकार दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचा गुलाब पुष्प आणि पेन देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर आणि निसारबाई सय्यद यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी निसारबाई सय्यद, राजेंद्र वाडेकर, भाऊसाहेब येवले आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास राजेंद्र वाडेकर, निसारबाई सय्यद, भाऊसाहेब येवले, मुक्तारबाई सय्यद, हेमंत मिसाळ, सुनील भुजाडी, मनोज साळवे, विनीत धसाळ, बंडूभाऊ मस्के, रियाजभाई देशमुख, अनिल कोळसे, शरद पाचरणे, RR जाधव, विजय येवले, सुहास जाधव, बंटी तारडे, राजेंद्र पवार आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर मस्के, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हाध्यक्ष जालिंदर शेडगे, प्रशांत तनपुरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष शेखर पवार, युवक तालुका अध्यक्ष सचिन शिरसाट, सोमेश्वर भुजाडी, नितीन जंगले, अशोक गदडे, रवींद्र गाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण या क्रांती सेनेचा जो कार्यक्रम ठेवला त्यासाठी सर्व ज्येष्ठ पत्रकार आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं क्रांती सेनेच्या वतीने आभार मानतो. तसेच जी संघटना आम्ही जे काम करतोय त्याला तुम्ही पाठबळ तुमच्या ज्या लेखणीतून जे तुम्ही पाठबळ आतापर्यंत दिले आणि हेच पाठबळ आम्हाला कायम राहील अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ती फक्त राहुरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचीच एक कृपा म्हणावं लागेल, कारण त्यांचा लाख मोलाचा सहभाग त्या माध्यमातून आज ज्या तुम्ही माझ्या निवडीचे असो किंवा आम्ही केलेले जे आंदोलन असो, रस्त्याविषयी आंदोलन असो, खासदार गांधीचं नाव दिलेलं असो किंवा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी शेतकरी राज्य विमा आयोगाची स्थापना करण्यात यावी याही आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आता आपल्या राहुरीचं खूप पाणी
धरण आहे, राहुरीच्या दोन्ही बाजून नद्या गेल्यात. आपले जे मार्गदर्शक आहेत पत्रकार भाऊसाहेब ते बोललेत आता का दोन्ही बाजूनी नद्या आहे, पण जो विकास व्हायला पाहिजे नव्हता राहुरीचा तो झालेला नाही आजही. तर त्या दृष्टीनेच आम्ही का शेतकरी आज एवढं पाणी असताना देखील तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाणी शिल्लक नाही. कसा स्वतः मी शेतकरी का दुष्काळ पडला का पाणी ते खाली गेलं आहे सगळं टोटल पैठण वगैरे भागामध्ये, पण आपल्याला काय त्याचा काय फायदा नाही शेतकऱ्यांना. तो त्या शेतकऱ्यांचा तर आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती, चांगला दिवस आहे आज. आणि तुमच्याकडे येण्याचं कारण आता बऱ्याच ठिकाणी मी म्हणतो आम्हाला नाही बोलवलं चालेल, कारण बऱ्याच ठिकाणी व्यसन करणारे आमचे सत्कार करतात. आता तुम्ही काय तसे व्यसन करणार नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुमची चांगलं टीम वर्क आहे. हे टीम वर्क NGO म्हणजे आपली जी संघटना आहे, ह्या संघटनेच्या मार्फत ज्या समाजातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्याचं आपण काम करत आहे. हे करत असताना मी सगळ्या कार्यकर्त्यांना एक सांगत असतो, मी सुद्धा पहिलीला असल्यापासून संघटना चालवतो. पहिलीला असताना मी कोलारला होतो, तेव्हा असंच लहान मुलं गोळा करून C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुसौंदर, राहुरी. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा. सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे
सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. नगर मनमाड राज्य महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून गाड्या अडवून लूटमार करणाऱ्या राहुरी तालुक्यातील 8 जणांना 12 जानेवारीला रात्री राहुरी पोलिसांनी अवघ्या 1 तासात विविध ठिकाणाहून पकडून गजाआड केलंय. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नगर मनमाड राज्य महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून गाड्या अडवून रस्ता लूट करणाऱ्या राहुरी तालुक्यातील 8 जणांना 12 जानेवारी रोजी रात्री राहुरी पोलिसांनी अवघ्या 1 तासात विविध ठिकाणाहून पकडून गजाआड केलाय. साईनाथ माधव जाधव वय वर्षे 29 राहणार नाशिक हे 12 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवर नाशिकहून पुण्याकडे जात असताना राहुरी येथील धामुरी शिवारातील काकातांबे पेट्रोल पंपाजवळ 2 मोटरसायकलवर पाठलाग करत आलेल्या 6 जणांनी साईनाथ जाधव यांना रस्त्यात अडवून त्यांना चाकूचा दाग दाखवून धमकावले आणि जोर जबरदस्ती करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम 16,000 आणि 16,500 रुपये किमतीचा STC कंपनीचा मोबाईल असा एकूण 32,500 रुपयाचा मुद्देमाल घेऊन सदर 6 भामट्यांनी पोबारा केला होता. सदर घटनेची खबर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना मिळताच त्यांनी ताबडतोब सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, उपनिरीक्षक सतीश शिरसाट, लक्ष्मण भोसले, DD गायकवाड, गुलाब मोरे, बंडू बहीर, किरण बनसोडे, निलेश मेटकर, सुरेश भिसे, चालक उत्तरेश्वर मोराळे आदींचे 2 पथक तयार करून तालुक्यातील विविध ठिकाणी रवाना केले. यावेळी काकातांबे यांच्या पेट्रोल पंपावर मिळालेल्या फुटेजवर 2 आरोपी पकडण्यात आलेत. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी इतर 4 जणांची नावे सांगितली आहेत. त्याप्रमाणे पोलीस पथकाने इतर आरोपींना 1 तासाच्या आत विविध ठिकाणाहून पकडून गजाआड केली आहे. यामध्ये बारागाव नांदूर येथील मयूर दत्तात्रय कदम, डिग्रस येथील अविनाश श्रीधर साळवे, कणगर येथील आकाश तात्या शेंडके आणि प्रकाश बाळासाहेब जगताप हे दोघेही राहणार कणगर, तसेच प्रशांत उर्फ किसन बाळासाहेब म्हस्के, अक्षय मधुकर शिरसाट हे दोघे राहणार देसवंडी यांना गजाआड केलाय. या घटनेचा तपास उपनिरीक्षक सतीश शिरसाट हे करत आहेत. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात बळीराम कैलास जाधव या मोटारसायकल स्वारास राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल प्रयाग समोर लुटण्यात आले होते. यावेळी देवळाली प्रवरा येथील कैलासराम धोत्रे आणि अनिल बाळू इर्ले या 2 भामट्यांनी जाधव यांच्याकडील 2,000 रुपये रोख, 500 रुपये किमतीचे मनगटी घड्याळ आणि 500 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 3,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून पसार झाले होते. दिनांक 12/1/2018 रोजी संध्याकाळी रात्रीच्या 8 वाजेच्या सुमारास साईनाथ माधव जाधव हे नाशिकचे सरकारी नोकर आपल्या कामानिमित्त पुण्याकडे जात असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांची लूट करून पुढं तांबे पेट्रोल पंपावर त्यांना धमकी दिली. यावरून सदरचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती भेटली. त्याचप्रमाणे काका पेट्रोल पंपावर असलेलं फुटेज याचा आधार घेऊन पोलिसांनी सर्व मिळून सामायिक कामगिरी सुरू केली. 3 वेगवेगळ्या टीम तयार झाल्या. API राठोडसोबत एक टीम, PSI शिरसाट यांच्यासोबत एक टीम आणि स्वतः आमच्यासोबत अशी एक टीम, अशा 3 टीमच्या मार्फतीने ही कामगिरी करण्यात आली. सदर याच्यामध्ये फुटेजच्या आधारावरनं मयूर दत्तात्रय कदम राहणार नांदूर, त्याचप्रमाणे आकाश तात्या शेंडगे राहणार जुना कणगर रोड राहुरी हे फुटेजच्या आधारावर निष्पन्न करण्यात आलेले आरोपी आणि त्यांच्याबरोबर असलेले आरोपी त्यांची विचारपूस करता त्यांनी सांगितलेले प्रकाश बाळासाहेब जगताप, प्रशांत बाळासाहेब म्हस्के, त्याच्यानंतर अक्षय मधुकर शिरसाट व अविनाश श्रीधर साळवे डिग्रस शिवार असे 6 आरोपी तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी फिर्यादीला सदरचे आरोपी पण दाखवण्यात आले
आणि फिर्यादीने त्यांना ओळखलेलं आहे. त्यांच्या ताब्यामध्ये प्रकाश बाळासाहेब जगताप याच्या ताब्यामध्ये STCचा चोरीला गेलेला मोबाईल तात्काळ मिळाला आणि टोटल एकूण 16,000 रुपयाचं अजून चोरी गेलेली आहे. सदरचे पैसे निष्पन्न करणे बाकी आहे. त्याकरिता आरोपींचा मान्य कोर्टात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड पण घेण्यात येणार आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात वेगवेगळ्या ज्या टीमने जी कामगिरी केली त्याच्यामध्ये PSI राठोड, API राठोड यांच्यासोबत किरण बनसोडे, त्याचप्रमाणे मोरे, गुलाब मोरे, बंडू बैर, माझ्यासोबत महेश भवर, हवालदार मोकाटे, हवालदार निलेश मेटकर आणि PSI भोसले यांच्या साहेबासोबत असलेल्या टीममध्ये काही कर्मचारी अशा सर्वांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणाहून हे आरोपी उचललेत आणि सदरचा गुन्हा त्यांनी कबुली पण दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI शिरसाट साहेब, पुना टेमकर हे करीत आहेत. धन्यवाद. काल 12/1/2018 रोजी दुपारी 1 वाजे सुमारास राहुरी फॅक्टरी प्रयागो हॉटेलसमोर नगर मनमाड रोडवर एक प्रवासी आपल्या मोटरसायकलने जात होता. त्याचं नाव आहे बळीराम कैलास जाधव, वय 20, राहणार चाळीसगाव सांगवी, जिल्हा जळगाव. सदर इसमास 2 इसमांनी येऊन गाडीवर लिफ्ट मागितली. लिफ्ट घेऊन पुढं आम्हाला कोल्हारपर्यंत जायचं असं सांगितलं आणि गाडी स्वतः चालवायला हातात घेऊन देवळालीच्या दिशेने गाडी घेऊन गेले. देवळाली राहुरी श्रीरामपूर रोड देवळाली रस्त्यावरच त्यांनी त्याला मारहाण करून लुटलेलं आहे. सदर याच्यामध्ये टोटल 3,000चा माल गेला आहे आणि एक कार्बन K9 कंपनीचा मोबाईल त्यांनी चोरलेला आहे. माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल भिसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी कैलास रामू धोत्रे व अनिल बाळू इरले या दोघांना देवळाली OPचे कर्मचारी यांच्या मार्फतीने जेरबंद केलं. सदर आरोपींची विचारपूस करता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे. अजून यातील काही मुद्देमाल त्यांचा एक तिसरा साथीदार आहे त्याच्या ताब्यात आहे, तो निष्पन्न करणं बाकी आहे आणि पुढील तपासामध्ये निष्पन्न करून त्याच्याकडनं माल हस्तगत करण्यात येणार आहे. सदर गुन्हा SI गायकवाड देवळाली OP यांनी दाखल केला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः PI वाद करीत आहोत. कालच्या दिवसामध्ये 2 वेगवेगळ्या रोड रॉबरीमध्ये पोलीस स्टेशनची राहुरी पोलिसांची सामायिक कामगिरी अतिशय चोखप्रमाणे बजावलेली आहे. देवळाली OPचे कर्मचारी असोत, वांबोरी OPचे कर्मचारी असोत, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामधील काही लोक काका तांबे पेट्रोल पंपावरील काम करणारे कामगार इत्यादींनी वेळोवेळी चांगली मदत केली. त्याच्यामुळे हे दोन्ही गुन्हे निष्पन्न झाले. माझी आपल्या वाहिनीमार्फत सर्व जनतेला विनंती आहे, आपण जर सतर्क राहिले, आपलं काम जर आपण वेळेवर केलं आणि जे आपल्याला दिसतं त्याचं जर माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली तर गुन्हे निष्पन्न व्हायला लागलीच निष्पन्न होऊ शकतात आणि त्याचा फायदा जनतेला होऊ शकतो. तर आपल्या सर्वांना विनंती आहे, आपल्याला असं काही संशय आढळून आलं तर तात्काळ आमच्याशी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. धन्यवाद. या रस्ता लुटीच्या दोन्ही गुन्ह्यात राहुरी तालुक्यातील एकूण 8 भामट्यांना पोलिसांनी पकडल्याने पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरातून मोठे कौतुक होत आहे. नमस्कार, माझं नाव साईनाथ जाधव. मी नाशिकवरून नगरकडे जात असताना मी साधारण 7:30-8 वाजता राहुरीमध्ये पोचलो. राहुरीमधनं दोन गाड्यांवरती 6 जण माझा पाठलाग करत आले आणि तांबे पेट्रोल पंपाच्या थोडं पाठीमागे त्यांनी माझ्याकडं चाकू दाखवून माझ्याकडचे 16,000 रुपये व मोबाईल घेतला आणि पळून गेले. C24 तासाठी मनोज साळवेसह सतीश फुलसुंदर, राहुरी.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मकर संक्रांतीनिमित्त येवला येथे धडपड मंचच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला एक भेटवस्तू देण्यात आली आहे। महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मकर संक्रांतीनिमित्त येवला येथे धडपड मंचच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते। येथील मर्चंट बँक हॉलमध्ये मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा 2 गटात घेण्यात आली। 18 वर्षाच्या आतील वयोगट आणि त्यापुढील वयोगट अतिशय सुंदर मनमोहक मेहंदी प्रत्येक महिला आणि मुली यांच्या हातावर काढण्यात आली होती। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ शैला कलंत्री, प्रीतीबाला पटेल, माया टोनपे, श्रीमती चंडालिया आदींनी परीक्षण केले। दोन्ही गटातून प्रत्येकी 11 पारितोषिक देण्यात आलीत आणि प्रत्येक स्पर्धकाला भेटवस्तू देण्यात आली आहे। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रभाकर झळके सर, रमाकांत खंदारे आदींनी विशेष परिश्रम घेतलेत। C24 ताससाठी प्रशांत कलंके, येवला। भारतीय संस्कृतीत मकर संक्रांत हा महत्त्वाचा सण आहे। या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळते। मकर संक्रांत हा प्रामुख्याने महिलांचा सण मानला जातोय, त्यामुळे बाजारपेठेत महिलांची जास्त गर्दी पाहायला मिळते। तसेच मकर संक्रांत म्हटले की तिळगुळ आलेच, त्यामुळे तिळगुळ खरेदीसाठी मोठी गर्दी नागरिक करतायत। पतंग आणि संक्रांत हे महत्त्वाचेच गणित मानले जाते। मकर संक्रांत हा मोलाचा सण आहे, सुवासिनींचा सण आहे। आम्ही बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी आलो होतो। खूप गर्दी आहे आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। त्यामुळे लहान तसेच मोठ्यांनी पतंग खरेदीसाठी पतंग दुकानात गर्दी केल्याची पाहायला मिळते। आता हे मकर संक्रांतीच्या निमित्ताने दुकानात गर्दी पतंग खरेदी करता मुलांची, आणि सर्व मुलांना आव्हान आहे की चायना मांजा कोणी घेऊ नये। सर्वांनी बरेली मांजा सुती धाग्याचा वापर करावा, त्याच्यामुळे अपघात होणार नाही। सर्वांनी काळजी घ्यावी, पतंग उडवताना गच्चीवरून खाली पडणार नाही, कुठं काही मोटरसायकलवाल्याला लागणार नाही, त्याची खबरदारी मुलांनी त्याबरोबर त्यांच्या पालकांनी घ्यावी। C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलजोंदर, राहुरी। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। सांगली जिल्ह्यातल्या भीषण अपघातात 6 जण ठार तर 7 जण जखमी। कोपरगावच्या नगरपालिकेत संजय काळेंनी केक कापून केले अनोखे आंदोलन। पुण्यात महापौर चषक 2018च्या क्रिकेट स्पर्धेला 15 जानेवारी रोजी होणार सुरुवात। आणि राहुरी पोलिसांची दबंग कारवाई। नगर मनमाड राज्य महामार्गावर लूट करणाऱ्या राहुरी तालुक्यातील 8 जणांना पोलिसांनी पकडले अवघ्या 1 तासात। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त।